कार्यकर्ता जिंदाबाद हा गड कार्यकर्त्यांनी राखला. कार्यकर्त्यांनी जे जीवापाड मेहनत केली, नमस्कार त्यांच्या मेहनतीला. कार्यकर्त्यावर अन्याय केलेला चालणार नाही. शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत. तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. दोस्तों नमस्कार। दोस्तों महाराष्ट्र राज्य की 29 महानगरपालिका का चुनाव संपन्न हो चुका है, निकाल आ चुका है। लगभग ये तस्वीर साफ है कि महायुति है, उनका महापौर कई महानगरपालिकाओं में बैठने वाला है। और वसई विरार की बात करें तो वसई विरार में बहुजन विकास आघाड़ी का महापौर बैठेगा, ये तय है। लेकिन महापौर किसका होगा, कौन से वर्ग से होगा, इसका आरक्षण शोधन होना बाकी था, वो आज 22 तारीख को संपन्न हुआ। और आरक्षण की स्थिति हम आपको इस वीडियो में बताएंगे आगे। उसके पहले आपको ये बता दें कि बहुजन विकास आघाड़ी प्रमुख तेंद्र ठाकुर से आज पत्रकारों ने जो सवाल किए कि आपका महापौर चेहरा कौन होगा, तो उन्होंने एक साथ कई नाम गिनाए और कहा कि हमारे पास लिस्ट लंबी है, हमारी कोर टीम बैठेगी, उसके बाद में निर्णय होगा। उन्होंने क्या क्या नाम लिए वो आप आगे वीडियो में देखेंगे। उसके पहले मैं आपको पूरे महाराष्ट्र की 29 नगरपालिका के जो मेयर की आरक्षण शोधन की जो स्थिति है उसके बारे में एक बार आपको मैं लिस्ट बताता हूँ। तो बात करें छत्रपति संभाजीनगर की, वहां सर्वसाधारण महिला है, नवी मुंबई सर्वसाधारण, वसई विरार सर्वसाधारण, कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती, कोल्हापुर ओबीसी, नागपुर सर्वसाधारण, मुंबई सर्वसाधारण, सर्वसाधारण मतलब जनरल सीट, सोलापुर सर्वसाधारण, अमरावती सर्वसाधारण महिला, अकोला ओबीसी महिला, नाशिक सर्वसाधारण, पिंपरी चिंचवड सर्वसाधारण, पुणे सर्वसाधारण, उल्हासनगर ओबीसी, ठाणे अनुसूचित जमाती, चंद्रपूर ओबीसी महिला, परभणी सर्वसाधारण, लातूर अनुसूचित जमाती महिला, भिवंडी निजामपुर सर्वसाधारण, मालेगांव सर्वसाधारण, पनवेल ओबीसी, पनवेल में ओबीसी, मीरा भाईंदर में सर्वसाधारण, नांदेड़ वाघाला सर्वसाधारण, सांगली मिरज कुपवाड़ा में सर्वसाधारण, जलगांव में ओबीसी महिला, अहिल्यानगर में ओबीसी महिला, धुले में सर्वसाधारण, जालना में अनुसूचित जमाती महिला और इचलकरंजी ओबीसी। इस तरह का ये आरक्षण का स्थिति है। वसई विरार के आसपास में लगभग सभी शहरों में महानगरपालिका में सर्वसाधारण जनरल सीट आई है। वसई विरार में भी जनरल सीट आने के बाद में अब महापौर का चेहरा कौन होगा ये आने वाले कुछ दिनों में खुलासा हो जाएगा, कुछ घंटों में भी बोल सकते हैं। बहुजन विकास आघाड़ी की उच्च स्तरीय कमेटी की मीटिंग जारी है और उसमें उनका जो भी कोई चेहरा होगा वो सामने आएगा। हालांकि हितेंद्र ठाकुर जो बहुजन विकास आघाड़ी सर्वेसर्वा, उन्होंने कई नाम गिनाए, जिसमें टॉप पर राजीव पाटिल का नाम चल रहा है। इसी सूत्रों के हवाले से बात सामने आई। साथ ही साथ उन्होंने शेखर दूरी जो भाजपा से अभी चुनाव के पहले बहुजन में पक्ष प्रवेश किया, बहुजन से जीत कर आए हैं, उनका भी नाम हितेंद्र ठाकुर ने गिनवाया। आफिफ जमील शेख जो कि युवा है और पहले युवा स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन रह चुके हैं, उनका भी नाम हितेंद्र ठाकुर ने गिनवाया है। तो यानी हितेंद्र ठाकुर का ऐसा कहना है कि हमारे पास लिस्ट लंबी है, हमारी पूरी कोर टीम बैठेगी और उसके बाद में कोर टीम डिसाइड करेगी कि महापौर का चेहरा कौन होगा। इसके अलावा भी हितेंद्र ठाकुर ने कई सवालों के जवाब दिए। क्या कुछ कहना है हितेंद्र ठाकुर का, सुनिए वीडियो में आगे। फिलहाल अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आरक्षण सोडत निघालेला महापौर हा सर्वसाधारण खुल्या वर्गातून आहे, कुणाची चुरस असेल काय नेमकं वाटतं? नाही, चुरस अशी आमच्यात नाही मिळत. आमचे सगळे सिनियर आम्ही एकत्र बसू, नगरसेवकांना विश्वासात घेऊ आणि त्याप्रमाणे एकापेक्षा एक असे दिग्गज आमच्यातून निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे कोणाला कुठे बसवायचं त्या हिशोबाने आम्ही नक्की विचार करू. आपण काय सांगा की मुंबई महानगरपालिकेमध्ये पेडणेकरची झालेल्या सर्वसाधारण गटामध्ये अक्षर घेतलेला मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण त्यामध्ये काय? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे का असा नियम कुठेही नव्हता. काही 3 पाहिजेत कमीत कमी SC ST किंवा त्या प्रवर्गातले. मग एक आहे त्याला पण अन्याय होतो ना शेवटी. म्हणजे तुम्ही 3चा नियम केला तर याचा अर्थ हा होतो का तिकडे ST समाजाला कधी न्यायच नाही मिळणार. ते चुकीचं आहे. ही जी आरक्षण सोडत झालेली आहे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? पारदर्शक नाही, म्हणजे हे चुकीचा नियमच चुकीचे केल्यात ना. मग पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे, एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे.
आम्ही तर अपेक्षित होतो एसटी पडेल म्हणून आम्ही एसटी महिला म्हणून आम्ही जनरल जागेवर एका चांगल्या काम करणाऱ्या रंजना थालेकर आदिवासी स्त्रीला दिलेला आम्ही. जनरल मध्ये सुद्धा, कारण आपल्याकडे नेहमी सोशल फॉर्म्युला वापरला जातो. नाही, जनरल मध्ये कसं आहे, तिला आम्ही आदिवासी समाजाचं रिझर्वेशन पडलेलं तर तिला डोळ्यासमोर ठेवूनच दिलेलं. आता जनरल जागा आहे, कदाचित पुढच्या वेळी एसटी पडेल, आणखीन कोणतं पडेल. तर आता आमच्याकडे जनरल पण दिग्गज आहेत ना. आमचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत, प्रवीण शेट्टी जे महापौर होते, बरोबर आहे, बेटा भुईर सारखा माणूस आहे, शेखर धुरी आज 40-50 वर्षाचा अनुभव असलेला, अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून नगरसेवकापासून सगळी कामं केलेली. आता तो आहे, लॉरेल डायस आहे, अनुभवी माणसाचा. आमच्या इकडे अफीफ शेख सारखा, ज्याला यंगेस्ट स्टँडिंगचा चेअरमन केलेला आम्ही. हे सगळेच आहेत ना. म्हणजे रेस मध्ये भरपूर लोक आहेत. याच्यातला योग्य माणूस सिनियर मंडळींना घेऊन बसू आम्ही, ज्यांनी पक्षाकरता आजपर्यंत काम केलं, अशा सगळ्यांना घेऊन बसू आणि योग्य तो मार्ग काढू. योग्य त्या उमेदवाराला न्याय देऊ. आपण निश्चितच या निवडणुकीमध्ये जवळपास 29 महापालिकेमध्ये जे एक वातावरण निर्माण झालं होतं, त्यामध्ये वसई विरारचा गड राखण्यामध्ये आपण अतिशय यशस्वी राहिलेलो आहात. कार्यकर्ता जिंदाबाद. हा गड कार्यकर्त्यांनी राखला. कार्यकर्त्यांनी जे जीवापाड मेहनत केली, नमस्कार त्यांच्या मेहनतीला. कोणतीही अपेक्षा न ठेवता रजा काढून सगळ्यांना निवडून आणलं ते कार्यकर्त्यांनी. त्या आरक्षण सोडतीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं वाटतंय का? नाही, दबावच नाही, नियम चुकीचे आहेत. मी एवढंच बोलला. दबावाचं कसं काय असू शकेल? शेवटी लोकांच्या समोर चिठ्ठ्या पडल्या असतील. म्हणजे एक्झॅक्टली आम्ही तर गेलो नव्हतो. नियमात बदल केला नाही, नियमात बदल की नाही चुकीचं आहे. पण जे तुमच्याकडचे होते आता भाजपमधून जे निवडून आलेले आहेत त्यांना काय संदेश असेल? काय नाही, शुभेच्छा. आता आपले कार्यकर्त्यांना निवडून आलेल्या सगळ्यांना 115 लोकांना शुभेच्छा. निवडून आलेल्या 115 लोकांना शुभेच्छा. आता तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं, आता त्रास द्यायला सुरुवात झाली, त्याच्यावर काय बोलणार? कार्यकर्त्यांबरोबर मी भक्कम उभा राहील. मला कळलं कोणाच्या हॉटेलमध्ये रेड टाकणं, हे करणं, पोलिसांचं धमकी देणं वगैरे वगैरे हे चाललेलं आहे. दुर्दैव आहे लोकशाहीमधलं, लोकशाहीतलं दुर्दैव आहे. कार्यकर्त्यावर अन्याय केलेला चालणार नाही. शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत. तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।